श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे. रात्री जवळजवळ 7 वाजलेले आणि मी बाजारात गेलेले आणि बाजारात गेल्यावर लाईटच गेली, त्यामुळे काही दिसत नव्हतं. आणि भाजी घेतली आणि घरी येत होतो. आणि आमच्या इथं असं संभाजी महाराजांचा पुतळा आहे बाजारातच. आणि भाजी खूप छान आणि स्वस्त मिळाली. वांगी वगैरे 20 रुपये किलो होती. एकदम अशी काट्याची वांगी मिळाली, खूप छान होती. टोमॅटोसुद्धा 20ला किलो होते. मुळा 10 रुपयाला 3 मुळा आणलेला आहे. कांद्याची पात 10ला 2 आणलेले आहेत. कोथिंबीर 10ला 2 आणलेले आहे. केळंसुद्धा 30 रुपयाला 2 डझन. थोडीशी छोटे आहेत पण छान आहेत. मिरची 20 रुपये पावशर. गवारी 20 रुपये पावशर. एवढी भाजी मी रात्री घेऊन आलेली आहे. आणि चला, त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. मंगळवारी मी सगळं आवरलं घरातलं. देवपूजा वगैरे काही केली नाही, कारण की माझा 5वा दिवस होता, त्यामुळे देवपूजा नाही केली. पाणी वगैरे सगळं घरातलं काढलं, बेडशीट वगैरे सगळी धुवून काढली. आता उद्याला फरशी वगैरे पुसायची, गोमूत्र वगैरे शिंपडून आणि देवपूजा करायची. आणि आज मी आता बहिणीचं जे ब्लाऊज शिवलेलं आहे, तर तिला असं ही डिझाईन पाहिजे होती. असं जे थर्माकोलचे बॉल करून आपण जे छोटे छोटे असे गोळे बनवतो, तर त्याची ती डिझाईन पाहिजे होती. तर साडी हिरव्या कलरची आणि ब्लाऊज लाल कलरचा आहे. त्यामुळं मी काय केलं, मग तसंच कापड म्हणजे मॅचिंग कापड असं काच कलरचं हिरवं कापड हुडकून काढलं आणि त्याचे असे गोळे बनवून घेतले. गोळे बनवत असताना कापडात थर्माकोलचा गोळा घालायचा आणि मॅचिंग दोऱ्याने त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. पॅक म्हणजे एकदम व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ते निघलं नसलं पाहिजे. आणि थोडंसं कापड पाठीमागे ठेवायचं आणि कट करून काढायचं आहे. असे जवळजवळ एका बाजूला 14 आणि त्या बाजूला 14 असे 28 बॉल मी तयार केले. बॉल तयार करायला काही वेळ लागत नाही, तरी पण मला वाटते तास ते 1.5 तास बॉल तयार करायला गेले, कारण 28 बॉल तयार करायचे होते. मग सगळे बॉल आधी तयार करून घेतले आणि त्यानंतर मग जोडले. जोडत असताना काय करायचं, तर आपण सिंगल दाब वापरायचा. इथं तुमच्याकडे सिंगल दाब नसेल तर मग खूप प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवा. गोळे वापरायला, गोळे लावायला. आता इथं बघू शकता, ही बाही तयार करून घेतलेली आहे मी. आणि 1-1 इंचाचं असं चॉक मार्किंग करून घेतले, जेणेकरून आपल्याला ते गोळे लावायला व्यवस्थित बरं पडतं आणि कमी जास्त अंतर होत नाही, दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतात. त्यामुळे आधी 1-1 इंचाचं चॉक मार्किंग करून घेतलं. बरोबर ह्या बाहीला 14 आणि त्या बाहीला 14 असे गोळे लागलेले आहेत. याला खरं म्हणजे ती म्हणत होती मी कसं ती रेडीमेडची झॅलरची अशी लेस लावलेली आहे रेडीमेड, ती लाव म्हणून. पण नंतर आणि माझ्या मनात विचार आला की कसं आहे बघा, ती जास्त असं म्हणजे वेगळं काही घालायचं असेल तर नाही, मला चांगलं दिसतंय का नाही, घालू काय नको असं करत्या. त्यामुळं म्हटलं आणि लावायची आणि नंतरनं काढून टाकायची. म्हणून मग मी काय ती लेस लावली नाही. तिला काय केलं, अशी साधी सिंपल ही डिझाईन केली. कारण की माझ्या एका ब्लाऊजला गुलाबी आहे, तर ती खूप दिवस झालं म्हणत होती मला तशी डिझाईन पाहिजेल आहे असं म्हणत होती. म्हणून म्हटलं ह्या ब्लाऊजला करूया. आणि दुपारी आम्ही आता जेवत आहे दुकानामध्ये आणि श्रीला ताप आलेला आहे. असं यायचं, गार पाण्यानं आंघोळ करायची आणि त्यामुळे ताप आलाय. रात्री दवाखान्यात जाऊन आलोय. श्री, बरं वाटतंय काय? बरं वाटत नाही? काय काय खाल्लास? जेवण काय जेवणच की माहिती आहे. मग काय बराडा खातोस काय? हा, जेवण काय काय खाते? काय खाल्लास? चपातीची भाजी. कशाची भाजी होती? लक्षात नाही गेलं. आत्ता खाल्ले लक्षात राहत नाही. रात्री काय खाल्लेलास मग? रात्री रात्री खाता नाही नसता आमची. परीक्षा कधी आहे? परीक्षा तर चालू आहे की 15 दिवस. आता 10वी आहे ना. 10वीची पूर्वतयारी काय काय केलंयस? काय इथे तशी जाते. हा, इथे तशी जाते. इथे तशी जाते म्हणजे इथे तशी जाते. तू पूर्वतयारी काय केलंयस? इथे तशी तर जातेच की. मग काय जाणार चालू आहे. तू काय तयारी केलंयस आता? काय नाही, ऍड कॉलेजला जायचं.
10वी तर होऊन दे मग कॉलेजला जा. डायरेक्ट कसं जाशील? घेत नाही तू मग डायरेक्ट कॉलेजच्या वर्गात जाऊन बसशील. बाहेर काढते तिथनं. पैसे भरायचं म्हणजे बघ जा की पैसे भरून घेतात का ते. सर्टिफिकेट लागते. हा झोपणार आहेस? ए गोळ्या का उठ. गोळ्या खा. गोळ्या खा. आणि त्यानंतर मी आता गोळे लावत आहे. लावत असताना आमचा जो हा मशीनचा दाब आहे यामध्ये दोन्हीकडचे सिंगल दाब आणि 2 दाब असं तयार करता येतं. हे बघू शकता मी दाब तिकडे ढकललेला आहे त्यामुळे तो आता सिंगल दाब झालेला आहे. आणि एक एक मी व्यवस्थित गोळे असे घालत आहे आणि तिथं गच्च करून घ्यायचं आहे. जिथं गोळा आपण तो लावलेला आहे तिथं असं पुढं पाठीमागं मशीन करून गच्च करून घ्यायचं जेणेकरून ते गोळे अजिबात निघत नाहीत. मग अशा पद्धतीने मी व्यवस्थित ते पॅक करून घेतले आणि सगळे गोळे लावून घेतले. लावत असताना थोडंसं शिस्तात लावावं लागतं. गडबड करून चालत नाही कारण की थोडंसं कापड जास्त असल्यामुळे खाली ते उंचवटा झाला की तिथं कसं होतं मशीनवर उचललं जातं त्यामुळे दोरं सारखं तुटतात. हे बघू शकता अशा पद्धतीने आपले गोळे सगळे लावून हे तयार झालेले आहेत. आता हे पाठीमागच्या बाजूनं खूप म्हणजे विचित्र दिसतं हे बघू शकता. म्हणून मी अस्तरचं जे कापड आहे ते आता त्याच्यावर लावून घेणार आहे. अस्तरचं कापड घडी करून घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं आणि ते व्यवस्थित पॅक करून घेते आता जेणेकरून पाठीमागच्या बाजूने अजिबात म्हणजे ते घाण दिसणार नाही. त्या बाजूने लावता येईना मला कारण इकडल्या बाजूचा दाब मी लावलेला आहे त्यामुळे उलटी साईड केली मी आणि परत मग ते लावून घेतलं. पण तशा पद्धतीने लावल्यामुळं ते सगळं पूर्ण पॅक झालं आणि जे आपण गोळे लावलेले होते ते सुद्धा दिसत नाहीत बघा आता. त्यामुळं दिसायला पाठीमागनं सुद्धा खूप छान दिसलं. थोडा वेळ जातो या कामामध्ये खरं दिसायला म्हणजे एक नंबर दिसतं. नाहीतर तुम्ही असंच ठेवला तरीसुद्धा चालतं पण आतल्या बाजून जर बघितला तुम्ही तर मग ते खूप घाण दिसतं. आणि कस्टमरांचं जर आपण ब्लाऊज शिवणार असेल तर तो म्हणजे चांगलं वाटत नाही. जर आपला असेल तर काय मग आपण कसंही म्हणजे चालतं. आता माझे त्या ब्लाऊजला मी आतनं कापड वगैरे काय लावाय नाही. आता म्हटलं हिचं ब्लाऊज आहे तर ते तसंच चांगलं नाही दिसत म्हणून मग मी काय केलं आतनं ते पॅक करून घेतलं. करायचं तर कोणतंही काम व्यवस्थित केलं तर बरं वाटतं. नाहीतर उगाच मग करायचं म्हणून करायला म्हणजे ते बरं वाटत नाही. सगळं जिथल्या तिथं आणि व्यवस्थित काम म्हणजे असं घाण काम काय करायचं नाही. आमच्या त्यांचं एकच वाक्य असतं की घाण काम कुठलं करायचं नाही. करायचं तर व्यवस्थित काम करत जा. दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे पाठीमागनं सुद्धा. आतली बाजू आहे म्हणून काय कसं पण ते ठेवायचं नाही. कोणी पण ब्लाऊज आतनं आणि बाहेरनं कुणीकडनं पण बघितलं तर जरासुद्धा ते घाणकाम दिसलं नसलं पाहिजे असं काम करायचं. तर मी आता तोच फॉर्म्युला त्यांचा म्हणजे डोक्यात घेते. थोडासा वेळ जाईना पण करत असताना काम मात्र व्यवस्थित करायचं. म्हणूनच मी म्हटलं आतनं पट्टी लावूया म्हणजे ते पूर्ण पॅक होऊन जातं. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ती पट्टी लावलेली आहे आणि दिसत पण नाही बघा लावलेली एकदम मॅचिंग लावल्यामुळे. आणि अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवते. मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक विषय बघणार आहे की 10 मिनिटात देवपूजा कशी करायची. कारण की देवपूजा म्हणजे अनेकांना म्हणजे खूप डोकंदुखी वाटते. रोज करायची आणि खूप वेळ जातो. तर तीच देवपूजा आपण 10 मिनिटात कशी करायची हे बघूया. मैत्रिणींना अनेकांना वाटतं की देवपूजा तर करायची आहे पण रोजच्या धावपळीच्या युगात या आपल्याला देवपूजेला वेळच मिळत नाही. तर आपण आज त्याच लोकांसाठी फक्त 10 मिनिटात होणारी देवपूजा एकदम सोपी पद्धतीने बघणार आहोत. माणसाला इच्छा तर खूप असते पण रोजच्या धावपळीच्या युगात या देवपूजा करणंच राहून जातं. आणि ही पद्धत म्हणजे अशी कोणती पद्धत नाही की फक्त वेळ वाचवण्यासाठी तर नाही. शास्त्रशुद्ध ही पद्धत आहे. सोपी पण आहे आणि यामुळे आपल्या मनाला शांतता सुद्धा मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पूजेचा पाया. पूजेचा पाया म्हणजे काय तर आपलं मन आणि जी पूजेची जागा असते. शास्त्र काय सांगतं तर पूजेची सुरुवात ही 2 प्रकारच्या शुद्धतेने होते.
एक म्हणजे शारीरिक शुद्धता, जिला आपण अंगशुद्धी असे म्हणतो, म्हणजे छान आंघोळ करून स्वच्छ कपडे वगैरे घालून तयार होणं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे मानसिक शुद्धता, म्हणजे आपलं मन शांत एकाग्र असणं. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की पूजेसाठी एक उत्तम बैठक तयार होते. आता आपण बघूया की आपलं देवघर हे कसं असलं पाहिजे. देवघर आणि तिची मांडणी ही खूप महत्त्वाची आहे. देवघर हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, पूजेला बसताना कधीही थेट जमिनीवर बसू नये, नेहमी आसन वापरावं. यामागे एक छान श्रद्धा आहे. असं म्हणतात की आसनामुळे पूजेतून मिळणारी जी सकारात्मक ऊर्जा असते ती जमिनीत जात नाही, ती आपल्यातच राहते. आता पूजेची सुरुवात कशी करायची ते बघूया. सगळ्यात आधी पूजा सुरू करत असताना दिवा आणि धूप लावावा. दिवा लावणं हे पूजेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे. यात काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. असं म्हटलं जातं की दिव्यात रोज नवीन वात वापरल्यामुळे संकट दूर होतात आणि आपलं नशीब उजळतं. आणि हो, दिवा थेट जमिनीवर किंवा पाटावर ठेवू नका, त्याच्याखाली थोडंसं तांदळाचं आसन नक्की द्या. सगळे नियम तर आहेतच, पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? श्रद्धा. आपली श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची. कोणतीही प्रार्थना करा, पण ती अगदी मनापासून करा. आजचा दिवस शांत आणि आनंदी जावो, ही प्रार्थनासुद्धा केली तरी मनापासून खूप आहे. आणि हो, घरात एक प्रसन्न आणि पवित्र वातावरण तयार करण्यासाठी एक उपाय मात्र नक्की करावा. शक्य असेल तर अगरबत्तीऐवजी पारंपरिक धूप वापरावा. त्याचा सुगंध अधिक चांगला परिणाम करतो असे म्हणतात. आता आपण पुढचा भाग बघूया की देवाला फुलं अर्पण करणे आणि मंत्रजाप करणे. देवाला ताजी फुले वाहताना आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव असावा. हा एक प्रकारे आदर व्यक्त करण्याचा भाग आहे. आता मंत्रजाप याबद्दल बघूया की अनेकांना वाटतं की बाबा आपल्याला एवढे मोठमोठे मंत्रजाप काय येत नाहीत, पण त्याची खरंच गरज आहे का? मंत्राचा मुख्य उद्देश काय आहे तर मनाला एकाग्र करणं. अगदी सोप्यातला सोपा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम गणगणपते नमः, नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः असे साधे सोपे मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. या मंत्रांचा तुम्ही 1 2 ते 3 मिनटंसुद्धा शांत जप केला तरीसुद्धा पुरे आहे. आता आपण देवाऱ्यासाठी जे नियम आहेत ते बघूया, जे देवाऱ्याचे पावित्र्य राखण्यास खूप मदत करतात. शास्त्रानुसार एक नियम सांगितलेला आहे की देवाऱ्यात ज्या आपण मूर्ती ठेवतो त्यांची उंची साधारणपणे 3 इंचापेक्षा जास्त नसावी. आणि अजून एक नियम की देवाऱ्यात ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यामध्ये कमीत कमी 1 इंचाचं अंतर तरी ठेवावं, म्हणजे देवाऱ्यातल्या मूर्ती एकमेकांना चिटकून ठेवू नयेत. एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत किंवा एखादी मूर्ती जर खंडित झाली किंवा तुटली तर ती लगेच देवाऱ्यातून काढून टाकावी, म्हणजे विसर्जित करावी वाहत्या पाण्यामध्ये. कारण असं म्हणतात की खंडित मूर्ती घरात नकारात्मकता आणते. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये ठेवण्यामागे सुद्धा एक श्रद्धा आहे, ती म्हणजे की घरात कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आता आपण बघूया की पूजेचा अर्थ नेमका काय असतो ते, आणि 10 मिनिटात पूजा ही कशी केली जाते हे पहा. किती सोपा आणि शुद्ध आहे आपला 10 मिनिटाचा दिनक्रम. सुरुवातीची 2 मिनिटं शुद्धीसाठी, मग देवारा तयार करायला 1 मिनिट, दिवा धूप लावायला 1 मिनिट, फुलं वाहायला 1 मिनिट, मंत्र जपाला 3 मिनिटं आणि शेवटी 2 मिनिटे शांतपणे प्रार्थना करायला. बघा, रोज हे केलं ना तर पूजा ओझं वाटणारच नाही, उलट एक सुंदर सवय होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगते की ती सर्वात महत्त्वाची आहे, तो म्हणजे आपल्या मनातला भक्तिभाव. दररोजच्या पूजेसाठी खूप मोठे कर्मकांड किंवा विधी करण्याची काहीही गरज नाही. आपली श्रद्धा आणि आपला साधेपणा हेच खूप महत्त्वाचं आहे. साधेपणा आणि सातत्य हीच खरी महत्त्वाची पूजा. आणि याचे फायदे फक्त आध्यात्मिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत. एकतर दिवसाची सुरुवात ही सकारात्मक होते, मानसिक स्थैर्य मिळतं, तणाव कमी व्हायला मदत होते आणि घरात एक छान शांततापूर्व वातावरण तयार होते. रोजची ही 10 मिनिटाची शांतता आपल्याला दिवसभर ऊर्जा देऊ शकते.
आणि हो, जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक घराची एक परंपरा असते. पूजा करण्याची एक वेगळी पद्धतसुद्धा असू शकते. त्यामुळे इथे सांगितलेल्या गोष्टी या काही कडक नियम नाही आहेत. या फक्त मार्गदर्शक सूचना आहेत. शेवटी आपली वैयक्तिक श्रद्धाच सर्वात महत्त्वाची आहे. तर ही होती आपल्या दररोजच्या पूजेसाठी एक सोपी आणि साधी पद्धत. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने तर रोजच्या रोज आपण 10 मिनटे काढूनसुद्धा देवपूजा करू शकतो. शेवटी आता तुमची 10 मिनटे ही तुमच्या देवघरातील जे देव आहेत त्यांची संख्या त्यानुसार असणार आहे. पण शक्यतो देवपूजा ही रोजच्या रोज आपण करावी, कारण त्यामुळे आपल्या मनाला मानसिक शांतता तर मिळतेच, पण घरातलं वातावरण खूप सकारात्मक परत प्रसन्न होतं. आणि आपण जे करतो तेच आपली मुलंसुद्धा शिकत जातात, बघत जातात आणि त्यांनासुद्धा तेच वळण लागत जातं. त्यातून काय होतं तर आपली भारतीय संस्कृती जी आहे ती जपली जाते आणि सणवारांचं महत्त्वसुद्धा मुलांना बघितलं जातं. जर आपणच देवपूजा केली नाही किंवा आपणच सणवार जर केले नाही तर मुलं तर आपल्याकडून काय शिकणार आणि काय बघणार, त्यांनासुद्धा तेच वळण लागणार. त्यामुळं आपण सगळं जर करत गेलो तर आपली मुलंसुद्धा ते बघतात आणि त्या पाठोपाठ आपल्यानंतरसुद्धा ती मुलं ते सगळं आत्मसात करतात आणि ते सुद्धा देवधर्म हे करतात. आणि कसं आहे बघा, तुम्ही कितीही मिळवा आणि पण त्या पैशाला तुम्हाला जर देवाची साथ नसेल तर तो पैसासुद्धा पुरवठा येत नाही. लक्षात ठेवा. त्याला दवाखाना असेल किंवा आणखीन कुठलंसुद्धा कारण निघून तो पैसा तुमच्याजवळ राहत नाही. त्यामुळं भक्ती शक्ती ही आपल्या पाटणं असावी लागते. एवढं लक्षात ठेवा. दूध तयार करायचा कारखाना अजूनसुद्धा कोणी बनवलेला नाही आहे आणि रक्त तयार करायचा कारखानासुद्धा आपण कधीही बनवू शकणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं लक्षात ठेवा की देव हा आहेच आणि आपण कितीही म्हटलं किंवा कितीही हे केलं तरीसुद्धा दैवी शक्ती ही आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. त्यामुळं 1, 2 ते 3 मिनटं तरी देवासाठी आपण काढली पाहिजेत. जर आपण देवासाठी वेळ नाही काढला तर देवसुद्धा आपल्याला म्हणतो की याच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही तर मलासुद्धा याच्यासाठी वेळ नाही आहे. आपण देवासाठी वेळ काढला नाही तर देवसुद्धा आपल्यासाठी वेळ काढत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं दिवसाची जी सुरुवात आहे ती देवपूजेने झालेली चांगली कधीही. बघा, तुम्ही सकाळी लवकर उठून जर आंघोळ वगैरे करून घर झाडून जर तुम्ही देवपूजा केला, 7च्या आत जर तुमची देवपूजा झाली तर घरात तुमच्या वातावरण किती प्रसन्न होतं. आणि एक सकाळ सकाळी ज्या वातावरणात लहरी असतात त्या 7च्या आत जर देवपूजा झाली तर घरात आपल्या म्हणजे किती धूप लावलेला असतो, दिवा लावलेला असतो आणि सकाळचं वातावरण शांत, खूप छान वाटतं. मला तर 7च्या आत देवपूजा झाली तर खूप छान वाटतं. पण अलीकडे माझी 7च्या आत देवपूजा ही होत नाही. कधी कधी तरच होते आणि कधी तर मग 7 नंतरच होते. पण शक्यतो 7च्या आत देवपूजा ही व्हावी असं माझा पण खूप प्रयत्न असतो. पण संध्याकाळी झोपायला जर वेळ झाला तर सकाळी उठायलासुद्धा वेळ होतो. आणि सकाळी लवकर उठलं तर सगळा दिवसच फ्रेश जातो. पण सकाळी लवकर उठणं हे म्हणजे झालं पाहिजे. त्यासाठी आपण संध्याकाळी लवकर झोपलं पाहिजे, म्हणजे मग सकाळी लवकर उठू शकतो. कारण दिवसभर तर आपण पळत असतो आणि संध्याकाळी जर मग झोपायला वेळ झाला तर मग सकाळी काही डोळं उघडत नाहीत. चला, अशी होती आजची छोटीशी माहिती. कशी वाटली, काय वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूया मैत्रिणीनं उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.